नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर दम मसाला। यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल घालायचं आहे। 2 पळी एवढं तेल घालायचं आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे। तेल आपलं व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहेत 2 लवंग, त्याच्यानंतर थोडीशी दालचिनी, थोडेसे जावित्रीचं फूल, हे सर्व आपण घालून घ्यायचे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर एक फूल येतो, दगडी फूल असं त्याला काहीतरी म्हणतात, ते देखील घालायचं आहे। आणि थोडीशी काली मिरी घालायची 7 ते 8। आणि मग व्यवस्थित असे ते परतून घ्यायचे आहेत। ते परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचे थोडासा अद्रकचे तुकडे आणि मग 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। मग याच्यानंतर रफली चॉप केलेले 2 कांदे घालायचे आहेत। आणि त्याच्यानंतर मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या घालत आहे। हे सर्व व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। याच्यानंतर कांदा आपण थोडासा परतून घेतला की त्याच्यामध्ये आपण घालायचे आहेत टोमॅटो। मी इथे 1.5 टोमॅटो घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, छोटे छोटे होते। तुमच्याकडे मोठे असतील तर तुम्ही 1.5 टोमॅटो घालायचा आहे। माझे छोटे होते म्हणून मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। सर्व असं आपला मिश्रण नरम झाला पाहिजे, कांदा वगैरे एकदम नरम झाला पाहिजे, इथपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला कांदा वगैरे व्यवस्थित नरम झालेला आहे। त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं जिरं आणि त्याच्यानंतर या मगजच्या बिया आहेत, यांना काय बोलतात, याला मगजच्या बिया बोलतात, पण तुमच्याकडे यांना काय बोलतात त्या घालायच्या आहेत। आणि व्यवस्थित अशा सर्व परतून 5 मिनिटं परतायचं आहे। सर्व परतून झालं की सर्व असं थंड करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण सर्व असं थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व वाटून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित थंड करायचं आहे। त्याच्यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि सर्व मिश्रण असं बारीक प्युरी करून घ्यायचे आहे, एकदम पेस्ट करून घ्यायची याची फाईन। आपली पेस्ट बनून तयार आहे। त्याच्यानंतर आपण परत त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित असं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचं आहे तेजपत्ता। मी ते एकाच तेजपत्त्याचे 4 तुकडे केलेले आहेत। त्याच्यानंतर घालायची आपली जी पेस्ट करून घेतलेली आहे आपण, ती सर्व पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे। आणि व्यवस्थित अशी पेस्ट तेल सुटेस तोपर्यंत परतून घ्यायचे पेस्टला, जोपर्यंत व्यवस्थित अशी तेल सोडत नाही आपली ही सर्व मसाला, तोपर्यंत आपण व्यवस्थित असा त्याला परतून घ्यायचं आहे। आता आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं तेल सोडलेलं आहे। आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे, 1 चम्मच एवढा, हळदी पावडर अर्धी चम्मच एवढी, धना पावडर अर्धा चम्मच, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची आहे आणि आपलं घरचं लाल तिखट घालायचं आहे। तुमचं नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरचीच घालू शकता। मग व्यवस्थित असे मसाले देखील परतून घ्यायचे आहेत। मसाले करपावे नाहीत म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। आपले जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मिश्रण होता त्याच्यामध्येच पाणी घालून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, त्यामुळे आपले मसाले आहेत ते करपणार नाहीत। व्यवस्थित असं पाणी घालून हे मिक्स करायचं आहे। हे देखील आपल्याला मसाले व्यवस्थित असे 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटं सर्व मसाले शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपण पनीर। पनीरचे मी क्यूब थोडे छोटे छोटे केले आहेत, तुम्ही मोठे देखील करू शकता। त्याच्यानंतर चवीनुसार घालायचं आहे याच्यावरती मीठ घातल्यानंतर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्या
आपल्याला हवं असेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. ही ग्रेव्ही थोडीशी जाडसर हेच मस्त लागते. आणि याला आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत शेगडीवरती मी कोळसा ठेवलेला आहे गरम करत. कोळसा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर आपली भाजी खोलून बघायची आहे आणि मग आपण आपली तर भाजी तयार आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी जागा करायची आहे वाटी ठेवण्यासाठी. एक वाटी घ्यायची आहे, ती याच्यामध्ये ठेवायची आहे. तुमच्याकडे वाटी नसेल तर तुम्ही छोटा पेला देखील घेऊ शकता. तो असा आपल्याला मध्ये जागा करून ती ठेवायची आहे. आणि आपला कोळसा जो तापलेला आहे तो आणून याच्यामध्ये घालायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो कोळसा आहे याच्यावरती आपण थोडासा घी घालायचा आहे आणि झाकण ठेवून असंच आपण बंद गॅसवरती ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण खोलून बघायचं आहे. मस्त अशा ही वाटी काढून घ्यायची आहे. मस्त आपला पनीर दम मसाला तयार आहे. मस्त असा बघू शकता तुम्ही किती मस्त झाला आहे. खूप चांगला फ्लेवर येतो याला दमचा, त्याच्यामुळे दम नक्की द्या. खूपच भारी लागतो आणि खूप चविष्ट लागतो. एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून कळवा.